हे तिकीट काढले आम्ही 6,000 मध्ये 6 लोकांचे तिकीट. दम लागला. सकाळ सकाळ मॉर्निंग वॉक झाला. इथं थोडी अडचण आहे वरती जायला. दे पाहिजे. तो आता आम्ही आलोय केव्ह मध्ये. बापरे, तुम्ही खाली बघू शकता कुठपर्यंत केव्ह आहे ती. आम्ही पेहवाले कॅन्सल केलंय कारण पाऊस पडायला लागलाय जोरात. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रॉम पोखरा. आता आम्ही आहोत पोखरामध्ये आणि सकाळचे वाजले 4 ऑलमोस्ट. आणि आता आम्ही निघतोय सरंगकोटसाठी सनराईज बघायला. आता बाहेरचा व्ह्यू आहे बघू शकता. पूर्ण काळोख आहे बाहेर. नंतर जेव्हा रिटर्न येईल तेव्हा थोडा उजेड झालेला असेल तेव्हा मी दाखवेल बाहेरचा व्ह्यू पूर्ण. सो आता निघतोय सरंगकोटसाठी आणि तिकडं आम्ही केबल कारपर्यंत आम्हाला ड्रायव्हर सोडून देईल आणि तिकडून केबल कारनी म्हणजे रोपवेनी आम्हाला वरती जायला लागेल सनराईजसाठी. सो आता डायरेक्ट सरंगकोटला चाललो आहे. तर आता आलो आहे अन्नपूर्णा केबल कारच्या स्टॉपवर. सो इथून आम्हाला आहे केबल कार वरती जायला सरंगकोटला. सो आता तिकीट बघूया किती आहे वरती आणि मग तिकीट काढून डायरेक्ट केबल कारनी जाऊ. इथं फक्त आमचीच गाडी लागली आहे. याच्या मागं ते आहे ती वाली इनोवा आणि आम्हीच पहिल्या नंबरला आलो आहे. तर भेटूया डायरेक्ट वरती जाऊन म्हणजे केबल कारच्या इथं. मी दाखवेल केबल कारचा व्ह्यू. मोस्टली काही दिसणार नाही कारण काळोख आहे असं. आणि इकडे आहे केबल कारचं. सो हे तिकीट काढले आम्ही 6,000 मध्ये 6 लोकांचे तिकीट म्हणजे 1,000 रुपये पर पर्सन. त्यात यायचा जायचा दोन्ही आहे. सो आता अजून तरी वरती बाबा उजेड झालेला नाही. नॉर्मल हे आहे काळोख आहे. सो आता अजून चालू पण नाही झालं आहे. जेव्हा चालू होईल तेव्हा मग वरती जाऊ आता. सो आता आतमध्ये एंट्री केली आहे. वरती केबल कारच्या साठी चाललो आहे. असा व्ह्यू आहे आतमध्ये. इकडं खाली आता बघूया वर जाऊन कसा व्ह्यू आहे केबल कारचा. इथं लाईन लागलेली आहे ऑलरेडी. सो आता एवढी लाईन आहे आमच्या समोर. आम्ही इकडं एवढे जण आहोत. आय थिंक तिसऱ्या केबल कारला आम्ही जाऊ. तिकीट्स पैसे गेली नंतर. सो आता मागून आम्ही लिफ्टनी आलो आणि इथून हे आहे पंचमुखी गणेश मंदिर. तिथून असं चालत वरच्या साईडला जायचं आहे. सो लिफ्टमधून यायचं आहे
आधी रोपवे, मग लिफ्ट, मग त्याच्यानंतर अजून वरती जायचं आहे या साईडनी. दादा बोलतोय खा आता आम्हाला. सो आता हा इथून ट्रेक आहे छोटासा, तो करत जायचा आहे पंचमुखी गणेशला आणि तिकडूनच सनराईजवाला व्ह्यू भेटेल. सो आय होप आम्ही जायच्या आधी सनराईज नाही व्हायला पाहिजे. सो असा जंगलातून थोडा रोड आहे वरती जायला. सो खूप स्टीप चढाई आहे, हे असे मिळतोय खालून. आणि तो जो वरती टावर बनलाय तिथून ॲक्च्युअल व्ह्यू येतं आणि त्याच्याच बाजूला येतो पंचमुखी गणेश. सो खूप असं चालायला लागतं आणि हे शॉर्टकट आहे आणि कारसाठी वगैरे हा रोड आहे इथून. सो आय थिंक कारनी पण पॉसिबल असेल, पण केबल कारनी जास्त मजा येईल. दम लागला खूप. आणि हा असा इथून व्ह्यू आहे. आता मे बी धुका आहे म्हणून नीट दिसत नाही डोंगर. आणि ह्या साईडला मागं इथून पुढच्या साईडला अन्नपूर्णा रेंज दिसते. सो वरून तेच बघायचं सनराईजसाठी अन्नपूर्णा रेंज. आय होप दिसेल. आणि अन्नपूर्णा रेंजच आहे त्याचं नाव, मला कन्फर्म नाही अजून, बट बघूया. पंचमुखी गणेशची मूर्ती तर खूप मोठी आहे, पण काय दम लागला. सकाळ सकाळ मॉर्निंग वॉक झाला. मला वाटला रोपवे डायरेक्ट तिकडे जाईल, पण नाही, रोपवेनी यायला लागतं, नंतर लिफ्ट आणि मग एवढा ट्रेक करत वरती जायला लागतं. ही वैष्णवी आहे, थकलेली आहे खूप आणि आमच्या ह्याला उचलून आणायची वेळ होती, पण स्वतःहून आलेला आहे. धन्यवाद संकेत. दमलेली आहे खूप. सो ही वरती यायचं, वरती भिंत लागते, भिंतच्या मागून रस्ता आहे आणि इथून डायरेक्ट वरती पंचमुखी गणेशला रोड जातो. आणि इकडून असा व्ह्यू आहे. सो हा वरती आहे पंचमुखी गणेश, पंचमुखीच हो. आणि हा इकडं व्ह्यू. सो सनराईज ठीक इकडून होईल कुठून तरी, आणि बाकी असा व्ह्यू.
हो चालू. सो आता फायनली सनराईज झालेला आहे इकडे आणि थोडेसे ढग होते म्हणून दिसत नव्हतं प्रॉपर, बट आता एकदम प्रॉपर दिसतोय. सो येऊ शकता तुम्ही, इथं वर्थ आहे आणि खूप भारी व्ह्यूज आहेत. अजून इकडचे जे डोंगर आहेत बर्फावाले ते अजून आलेले नाहीत प्रॉपर, कारण फॉग आहे, धुका आहे भरपूर, म्हणून त्यामुळे नीट विजिबल नाही आहेत. पण थोडे थोडे दिसायला लागले. आय डोंट थिंक की कॅमेरामध्ये दिसतील, पण असे खूप भारी दिसत आहेत, म्हणजे अजून धुक्याच्या मागे आहेत. आणि बाकीचा आता पुरा व्ह्यू ऑलमोस्ट यायला लागला आहे. खाली अजून थोडासा फॉग आहे जो बघाल तर इकडे, आणि या साईडला, या साईडहून सनराईज झाला आहे आणि या साईडला आहेत ते बर्फाचे डोंगर आहेत तिकडे. आणि मागं ती गणेशची मूर्ती आणि हा एक शिव मंदिर आहे. सो आता झालं आमचं इकडे सगळं फिरून. आता मोस्ट प्रोबेबली आम्ही रूमवर जाणार आहे आणि रूमवर फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून मग पोखरामधले बाकीचे प्लेसेस आहेत ते बघणार आहे. आज सकाळी फक्त खास याच्यासाठी जायचं होतं, सरंगकोट सनराईजसाठी. सो झालेलं आहे बघून आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. सो आता समोर फायनली अन्नपूर्णा रेंज दिसते. आता ती अन्नपूर्णा आहे की नाही माहिती नाही, पण ती रेंज दिसते आता समोर. हाय, होप कॅमेरामध्ये दिसत असेल. त्या साईडला वरची जी रेंज आहे ना ती. सो आता फायनली आमचं बघून झालं आहे, फोटोज काढून झाले. आता चाललो आम्ही रिटर्न रोपवेसाठी. ओके, कसं वाटलं वैष्णवी तुला? खूप छान. सुनील दादा, कसं वाटलं तुला? एकच नंबर. एक नंबर होता. हो, एकच नंबर. हा, तुम्हाला कसा वाटला काका? सुंदर. चल चला चल. तुम्हाला? यस, एकदम भारी, व्हेरी गुड. आणि तुला? अतिशय सुंदर, खूपच छान. तर आता आम्ही चाललोय सगळे रिटर्न खाली. तर आता एक व्ह्यू पॉइंट आहे इकडे, तिकडं आलोय. इकडून समोर पुरी रेंज दिसते ती हिमालयाची. आय डोंट नो कोणता रेंज आहे. सो हिमालया बोललेला बेहतर. मग दाखवतो इकडे पुढं. तो हा आहे दुसऱ्या साईडचा व्ह्यू. इकडून हा पुरा हिमालयावरती आणि या साईडनी सनराईज झालेला आहे. आता परत त्याच ट्रेकनी खाली चाललोय रोपवेकडं. सो आता डायरेक्ट भेटूया हॉटेलमध्ये ब्रेकफास्टला. ओके, सो आता फायनली आम्ही आलो आहे हॉटेलला. सो हॉटेलवरून असा व्ह्यू होता, सकाळी दिसला नव्हता पण आता असं आहे. हे वरती पीस पगोडा आहे या साईडला डोंगरावर व्हाईट कलरचा, आणि त्या साईडला वरती इथं टॉपला आहे पुमदीकोट शिवा स्टॅच्यू, मोठा स्टॅच्यू आहे शंकराचा, आणि बाकी हा पूर्ण व्ह्यू आहे. सो आता आम्ही आंघोळ वगैरे करू आणि मग ब्रेकफास्ट करून पुढचे जे साईट सीइंग आहेत, इकडे फॉल आहे, एक केव आहे, वरून म्हणजे केकमध्ये महादेवचं मंदिर वगैरे आहे, ते सगळं बघणार आहोत. आणि मग हे बघून झाल्यावर आज परत आमचा इथे स्टे असणार आहे, सेम प्लेस. आणि उद्या आम्ही निघणार आहोत घांड्रुक विलेजसाठी. सो आज पूर्ण सगळं बघून घेणार आहोत. सो थोड्या वेळाने भेटूया, तुम्हाला हे सगळे प्लेसेस दाखवतो इकडचे कोणते कोणते आहेत ते. तर आता फायनली ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे. ब्रेकफास्टला पोहे, पराठे, ब्रेड जॅम, चहा आणि सलाड होता. ते सगळं आता जस्ट खाऊन झालं आहे. रूमवर आलो आहे आणि आता चाललो आहे त्या पोखरा साईट सीइंग करायचं आहे. साईट सीइंग म्हणजे काय, पोखराचे जे प्लेसेस आहेत ते सगळे बघणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे. सो भेटूया आता. जी कोणती प्लेस असेल, आय थिंक फर्स्ट गुप्तेश्वर महादेवला जाणार आहे का कुठे जाणार आहे बघू आता, ड्रायव्हर जसं बोलेल तसं. सो भेटूया तेव्हा. सो आता आलो आहे
विद्या विलासिनी टेम्पलला. देवीचं मंदिर आहे. सो वरती जाऊन बघू त्याची हिस्ट्री काय आहे, वरती गेल्यावर कळेल. सो पोखराचा फर्स्ट स्पॉट आमचा हा आहे. सो असं काही आहे लोकेशन. बनायला परत यायचं टाइम. सो मागं लिफ्ट होत्या. लिफ्टनी 100 रुपीज पर पर्सन चार्ज होते. सो आम्ही लिफ्ट न घेता डायरेक्ट आलो आहे चालत जायला इकडून. सो इथून स्टेअर्स आहेत आणि त्या रोडनी आत जायचं आहे. सो लिफ्टचे होते 100 रुपये चार्जेस आणि मी जाऊ शकलो असतो पण म्हटलं चालत जाऊया. सो आता इकडून चालत जातोय मंदिराकडे. हा जो आहे इकडून वरच्या साईडला मंदिर आहे. सो आता आम्ही आलेलो इकडं विंध्या विलासिनी मंदिरला. पण आज काहीतरी आहे वाटतं त्यांचं शनी जयंती का काहीतरी. सो इकडे पूर्ण गर्दी आहे बघू शकता. आणि सगळे टुरिस्ट नाही, इकडचे लोकच आहेत. सो पूर्ण लाईन लागलेली आहे आणि म्हणून आम्ही फक्त इथं शिव टेम्पल आहे तिथं गेलो आणि आता बस खाली रिटर्न जाऊ. आम्ही मंदिरासाठी लाईनमध्ये नाही थांबणार कारण 2-3 तास तर आरामात लागतील कारण लाईन खूप मोठी आहे. आणि बाकी मंदिरापासून व्ह्यू तर असा आहे. हा इकडे आहे प्रॉपर मंदिर. सो आता आलो आम्ही इकडे महेंद्र केवमध्ये. इकडे एंट्री फी आहे 80 रुपीज पर पर्सन. सो आता एंट्री तिकीट घेऊ आणि आतमध्ये जाऊ महेंद्र केवमध्ये. हो हो बिल काढणारी रील काढली जाते. सो हे इकडं खाली आहे केव. आता चालू आहे केव मध्ये आणि असं सराउंडिंग आहे त्याचं. नाही काढावा. सो आता चालू आहे केवच्या आतमध्ये. या केवचं नाव आहे महेंद्र केव. वा भारी केव आहे. सो आहे महेंद्र केव. आतमध्ये थंड वाटतंय भरपूर. थंड. महेंद्र केव. महेंद्र सिंग.
आहे की? पुढे एक बॅट केव आहे काय मंदिरच आहे. बनवलंय थोडी. हा होता बॅट केव्ज नाही, सॉरी बॅट केव्ज नाही, हा होता महेंद्र केव. आतमध्ये काय नाही, जस्ट एक पाण्याचा कुंड आणि एक मंदिर आहे. बट चांगलं आहे, येऊ शकता तुम्ही. बट आत यायला 80 रुपीज पर पर्सन फीज आहे. सो छोटीशी केव आहे पण भारी, आतमध्ये एकदम थंड वाटतं आणि शांतता आहे. आता इकडे एक एक्झिटचा मार्ग आहे. इकडून सोपावाला मार्ग आहे एक्झिटचा, इकडून थोडा हार्डवाला आहे आणि काही दिसत नाही आतमध्ये. फ्लॅश लावून जायला लागेल. सो आता इकडून जाऊ आणि इथमध्ये आतमध्ये अशी गुफा आहे या साईडला. चलो अशी केव आहे. केव मध्ये एकदम काळोख आहे, खाली काहीच दिसत नाही. नीट पाय ठेव बाबा. आता बॅटरी लागल. हो हाय बॅटरी लागल आता. सो आता ऍडव्हेंचर. थांब थांब त्याला जाऊ दे. थांब थांब थांब. नसतं आलं येते. संकेत नसता आला. इथं थोडी अडचण आहे वरती जायला. दे पाहिजे गुड भाषा. आणि अशा प्रकारे मम्मी चढलेली आहे वर. वैष्णवी आरामात जाईल इथून. पप्पा फक्त आता पप्पा आणि सुन्या दादा राहिलेत. आता तुम्ही जा पप्पा. थांब सुन्या, पप्पाला जाऊ दे. आपण जाऊ, आपण घुसू बरोबर. सो एक्झिट असा आहे, थोडासा ॲडव्हेंचरस आहे. जाडे लोक असतील तर इथून नाही येऊ शकत. जाडे लोक असतील तर सरळ जो जिथून आलात तिथूनच रिटर्न जा. सो आता बाहेर गेल्यावर भेटू. सो आता आम्ही आलोय सेती रिव्हर जॉर्जला. बॅट केवचा रस्ता बंद होता म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही. सो तिकडंच महेंद्र केवला गेलो फक्त. आणि आता रिटर्न आलोय सेती रिव्हर जॉर्ज. सो आता बघूया काय आहे ते. चलो. सो आहे सेती रिव्हर जॉर्ज. इथून आहे एंट्री. सो आता इथून तिकीट घेतलाय. तिकीट होता 60 रुपीज पर पर्सन. आणि आता चाललोय सेती रिव्हर जॉर्ज. काय आहे काय माहिती नाही. सो बघूया. असा रस्ता आहे जायला. ओके. सो आता असं टनल टाईप आहे काहीतरी. थंड पाणी आहे बोलतो. ड्रायव्हरला विचारलं काय, तर ड्रायव्हर बोलला तिथं थंड पाणी आहे, म्हणजे इन शॉर्ट नदी आहे काय माहिती. आता बघू काय आहे. पांढरं पाणी असते. हा काय. सो आता त्या पाण्यातून जायचंय. खाली गेल्यावर तुम्हाला दाखवेल, कारण आता इथं मोठी लाईन आहे. ही एवढी खाली पर्यंत. खाली गेल्यावर बघू आता. सो इथून असा सफेद पाणी जातोय. हा इकडे आहे ना तो. आणि असं पाणी इथून सरळ सरळ त्या साईडला जातं. फक्त एवढंच दिसतंय. तो 60 रुपये घेतलेत. बघू अजून काय आहे का, फक्त आहे पाणीच बघायचंय. सो बघूया आता खाली जाऊन कसे फोटो काढणार. का इथून एवढा खाली आहे आणि त्या साईडने इथून सफेद पाणी जातं. आणि हा पाणी बहुतेक ग्लेशियरचा आहे. येतोय. म्हणून खूप थंड पाणी, म्हणजे इथं उभं राहिलो ना तरी थंड थंड वाटतंय. हा पाणी प्युअर ग्लेशियरचं येतोय वरून आणि सरळ खाली जातोय. तो असं पाणी आहे, डायरेक्ट पुढपर्यंत जातोय तिथपर्यंत आणि तिथून रिटर्न यायचं आहे. इकडं खाली बापरे, खाली बघा एकदम खाली. हा इकडं वॉटरफॉल आहे त्या साईडला. आणि इथून हा असा सरळ रस्ता आहे आणि इथून परत रिटर्न टर्न आहे.
घरचे ना इंडियन कॉइन देतस का काय बाय ना चिल्लर नाही चलताय ना. नोट चालेल इंडियन नोट चालली असती तुझी 10 रुपयाची. सो हा होता सेती रिव्हर जॉर्ज. ठीक आहे म्हणजे 60 रुपये येऊ शकता तुम्हाला पाहिजे तर. एवढं काय खास नाही आहे, फक्त पाणी आहे थंड सफेद पाणी आहे, ग्लेशियरचं पाणी येत असेल वरून, तेच आहे फक्त बस. आणि ब्रिजवरून तिकडे जायचं आणि रिटर्न यायचं एवढंच आहे. तर आता आलोय गुप्तेश्वर महादेव मंदिरसाठी. इकडे मागं पार्किंग आहे आणि आता मेन रोडवरून रस्ता आहे त्या साईडला. तो आहे गुप्तेश्वर महादेवचा गेट. मीटर्स. सो आता आम्ही इथं तिकीट घेतलाय 6 लोकांचा. एक 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 चेक करून इकडून येत आहेत. हे आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर. सो तिकीट होता 100 रुपीज पर पर्सन इंडियनसाठी. आणि इथून आहे केव कडे जायचा रस्ता, हा इथून खाली जायचं. सो असा इकडून खाली जायचा रस्ता आहे. वैष्णवी हां गुड. रस्त्याची पण घेतो. विदाउट शूज आले, बाकी हे तर लोक बघा. सो आता आम्ही आलोय केव मध्ये. बापरे तुम्ही खाली बघू शकता कुठपर्यंत केव आहे ती. सो खूप डीप खाली जायचं आहे. सो जाऊया हळूहळू. सगळं पाण्याने भरलेलं आहे इकडे आणि स्लिपरी आहे. सो बघूया आता. सो खाली एक मंदिर आहे महादेवाचा, तर तिकडेच चाललो आहे. फोटोग्राफी अलाउड असेल तर रेकॉर्ड करेल, नाही तर हे असं आहे काही सीन्स. तिकडे गोप्यात बसले तर हे इकडे झोपले. आता स्लिपरी रस्ता आहे आणि फुल आता मागं गर्दी झालेली, पण आता इथून मोकळा आहे जरा. आणि आतमध्ये वाटतं वॉटरफॉल आहे. सो आता वॉटरफॉल बघू आतमध्ये. स्लिपरी आहे पुरा आणि वरून पाणी पडत राहतोय सगळीकडून. बापरे गुफा बघू शकता किती मोठी आहे इथं. आणि गुफा आहे लाईमस्टोनची, म्हणजे सगळा लाईमस्टोनचे दगड आहेत. हे काय हे जर बघाल वरती पुरा लाईमस्टोनचे दगड आहेत.
आणि आपल्याला त्या साईडला जायचं आहे. तिकडं आहे वॉटरफॉल. सो आता वॉटरफॉल बघूया. बघा एवढी मोठी गुफा आहे आणि एवढ्या मोठ्या गुफामध्ये शंकर आणि पार्वती दोघं समोर समोर आहेत. हे इकडे सो आता जो होता खाली गुप्तेश्वर महादेव आणि इकडून खाली होता डेव्हिस फॉल. समोर डेव्हिस फॉल दिसतो. हालाकी दुसरा रस्ता पण आहे तिथे जायला. सो दुसऱ्या रस्त्याने आम्ही जाणार आहे. सो आता बाहेर गेल्यावर भेटू डायरेक्ट डेव्हिस फॉलला. तर आता चाललोय डेव्हिस फॉलला. एक्झॅक्टली गुप्तेश्वरच्या समोरच आहे डेव्हिस फॉल. आता बघू आतमध्ये एंट्री फी वगैरे आहे का नाही, का डायरेक्ट जायचं आहे. तर आम्ही आता आलेलो इथं डेव्हिस फॉलच्या इथं. गर्दी असल्यामुळे आतमध्ये जात नाही कारण खूप गर्दी आहे इकडे. सो बेटर आहे की इथंच थांबावं. थांबत नाही. आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनकडे चाललो आहे. सो तिकडे बघू आता. सो आता इथं डेव्हिस फॉल. सो इथं पाहिजे ते येऊ शकता. समोर गुप्तेश्वर महादेव होता आणि या साईडला डेव्हिस फॉल. 50 रुपीज तिकीट. आम्ही जात नाही आतमध्ये. रिटर्न चालू आता बघू दुसरीकडे कारण ऊन भरपूर आहे आणि आतमध्ये गर्दी भरपूर आहे. एवढ्या गर्दीत नाही जाणार. इथं दुकान आहेत. थोडं शॉपिंग करू आणि आता रिटर्न जाऊ. आला पाऊस. जोरात आला तर जाऊन पण नाही देणार. सो आता आम्ही पेहवा लेक कॅन्सल केलाय कारण पाऊस पडायला लागलाय जोरात. सो रिटर्न चाललोय. नेक्स्ट टाइम बघू आता. जेव्हा परवा येऊ इकडे त्यावेळेला पेहवा लेक मध्ये बोटिंग करू. बोटिंग मे बी आता नेक्स्ट टाइम कारण पाऊस खूप जोरात आलाय. सो आता रिटर्न चाललोय हॉटेलला आणि आता थोडं रेस्ट करूया. तो भेटूया हॉटेलला गेल्यावर. तर आता आम्ही रूमवर आलोय डायरेक्ट कारण तिकडे फेवा लेकच्या इथं बोटिंगला जाणार तेवढ्यात भरपूर पाऊस पडायला लागला जोरात. सो बस तिथं डायरेक्ट गाडीत बसलो आणि इकडं आलो आणि आता घरी आलोय आणि पाऊस पूर्ण गेलाय. पण वरती अजून त्या साईडला थोडाफार आहे. त्या साईडला आहे फेवा लेक. हा वाला फेवा लेक आहे. पण आता बोटिंगच राहिली फेवा लेकमध्ये. तर बघूया कारण आत्ता तर नाही जाणार परत कारण वरती जर बघाल तर पूर्ण ढग आहेत अजून. सो काही भरोसा नाही कधी पाऊस पडेल आणि पाऊस पडला तर ते आत जायला अलाव नाही करत आहे कारण हवा भरपूर चालते तिथं. सो म्हणून आता प्लॅन आहे की उद्या आम्ही गांडरुकला जाणार आहे आणि गांडरुकवरून मुक्तीनाथ आणि 2 दिवसांनी परत इकडंच येणार आहे आम्ही. सो मे बी त्यावेळेला जेव्हा रिटर्न येऊ पोखराला त्यावेळेला करायचा प्लॅन आहे. सो आता बघूया कसं होतं आहे. जर चान्स भेटला तर नक्की करायचंच आहे कारण ते एवढा आलोय आणि जर बोटिंग नाही केली तर काही फायदा नाही झाला. ठीक आहे. सो बघूया आता जेव्हा चान्स भेटेल नेक्स्ट टाइम 2 दिवसांनी तेव्हा मग बोटिंग करूया कारण करायची तर इच्छा आहे खूप. कारण खूप सुंदर लेक आहे आणि त्या लेकमध्ये एक मंदिर पण आहे
आणि ते बोटिंग करत त्या मंदिरापर्यंत नेतात. मंदिरात दर्शन वगैरे करायचं, थोडा वेळ थांबायचं आणि रिटर्न मग त्याच बोटने आपल्याला परत आणतात. प्राइजेस बघितले, प्राइजेस होते 900 नेपाली रुपीज पर पर्सन आणि एका आवरसाठी. आणि जर आपण सेल्फ असू म्हणजे सेल्फ ड्राईव्ह करणार असू तर त्याचे आहेत 800 रुपीज पर आवर. सो बघूया, अजून काय फिक्स नाही कोणता आम्ही करणार आहे. तिकडं जेव्हा जाऊ आता प्रॉपर तेव्हाच बघू, कारण आता सध्या तरी पावसाने सगळी वाट लावलेली आहे, बघू शकता. आणि बस आजचा दिवस एवढाच होता. आज आम्ही सगळे साईट सीइंग केले. मिस आमच्याकडून फक्त एक बॅट केव्ह झाला, कारण रोडच बंद होता तिथं आणि जाऊन देत नव्हते, सो तो एक बंद झाला. आणि दुसरा म्हणजे आम्ही डेव्हिस फॉलला गेलो नाही, कारण खूप गर्दी होती तिथे. आणि आम्ही तो ऑलरेडी जेव्हा आम्ही इथं गेलेलो गुप्तेश्वर महादेव तिथून आतून बघितलेला, सो म्हटलं जाऊ द्या. तर आता कुठे संध्याकाळी गेलो तर शूट करेल, नाहीतर डायरेक्ट उद्या भेटू जेव्हा आपण गांडरूकसाठी निघू. आणि उद्याचा व्लॉग मस्त असेल, कारण गांडरूक भरपूर लोक जात नाही, म्हणजे जे इकडे येतात फक्त काठमांडू आणि पोखरा करून जातात, बट गांडरूक भारी आहे. सो उद्या गांडरूकला जाऊ तर बघूया. बस पाऊस नाही पडला पाहिजे आणि जास्त धुका नको, कारण त्यांनी व्ह्यूज नाही दिसत, काहीच नाही दिसत. आता तुम्ही बघाल पुरं ह्या साईडला आणि ह्या साईडला मागच्या साईडला पुरा हे आहे, हिमालय रेंज आहे, पण या धुक्यामुळे आणि पावसामुळे सगळा काहीच नाही दिसत, हाईड होऊन जातं सगळं. सो आता बघूया, जर बाहेर गेलो कुठे तर भेटूया, नाहीतर डायरेक्ट भेटूया उद्या. मे बी डिनरला मी शूट करतो नाही करतो, सो बघूया आता.